भक्त गुरुचरित्र अध्याय 4. ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलक, क्रतू व वशिष्ठ. या 7 पुत्रांपैकी अत्री हे मुख्य. त्यांच्यापासूनच गुरुपरंपरा चालू झाली. अत्री ऋषींची भार्या अनुसूया ही सर्व पतिव्रतात श्रेष्ठ व जगदंबा होती. तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही. प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र, तिचे रूप काय वर्णावे. ती पतीची उत्तम सेवा करीत असे. ती स्वर्गाचे ऐश्वर लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले. इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली. अत्री ऋषींची पत्नी अनुसूया काया वाचा मने व भक्तीने पतिसेवा करते. तसेच अतिथीपूजनही मोठ्या आनंदाने करते. कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख केला नाही अशी तिची ख्याती होती. तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काहीतरी उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले. हे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश हे पतिव्रता अनुसूयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवू किंवा विश्वानाचा जो पुत्र यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले. सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले. पतीच्या आश्रम अत्रींच्या आश्रमामध्ये अभ्यंगतागत म्हणून आले. अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते. तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसूयेला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो. तुमच्या आश्रमात अभ्यंगताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत. हे ऐकून अनुसूयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्धपाद्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंध, अक्षदा व पुष्प अर्पण केली. अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे. अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसने मांडली. शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आले. तेव्हा ते तिला म्हणाले, हे स्त्रिये, आम्ही दुरून आलेलो आहोत, अतिथी आहोत. तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे. तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही. असे अतिथीचे वचन ऐकून अनुसूयेने क्षणभर विचार केला. हे विप्र, माझे मन पाहायला आले आहे. तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल. अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू. माझे मन निर्मळ आहे. तो दुष्ट मदन मला काय करेल. पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारेल. असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढेन. मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला. हे अतिथी माझी बालके आहेत. सती अनुसूया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिघे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसलेली आहेत. ती बालके पाहून अनुसूया चकित झाली. भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकाजवळ आली. त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले. त्यांना पाळण्यात झोप लागली. अत्री भार्या अनुसूयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा, विष्णू, महेश यांची माता झाली. तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते. आश्रमात येऊन पाहिले तो अनुसूया गायन करीत आहे व पाळण्यात 3 बालके आहेत. अनुसूयेने झालेला वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला. ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की 3 बालके म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही देव स्वतःच्या स्वरूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषी अनुसूये, तुमचे तप व इचे पतिव्रता व्रत अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत, तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसूयेच्या इच्छेप्रमाणे हे 3 बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावेत.
या तिन्ही बालकांनी एकरूप असावे. त्याप्रमाणे अनुसूयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्यांचे नाव दत्तात्रय असून सिद्ध गुरुचे मूळपीठ तेच आहे. पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हा चंद्र आणि शंकराचा बालावतार हा दुर्वास. या दोघांनी अनुसूयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन, असे चंद्र म्हणाला. व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो, असे दुर्वास म्हणाले. विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रीजवळ राहिले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 4 संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.